नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. कोकणातल्या समुद्र किनाऱ्यालगतचे डोंगर, बिल्डर व कंपन्यांच्या दाढेखाली दापोली तालुक्यातील पाळले गावचे माळीण होण्याची भीती. पाळले गावचे ग्रामस्थ भयभीत. सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज येथे ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन. राज्य सरकार, अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नाकर्तेपणामुळे मेडिकल कॉलेजला 12 लाखांचा दंड. कोकणातील शेतकरी वर्ग नेहमीच दुर्लक्षित. कोकणातील मुख्य अर्थव्यवस्था अडचणीत. शेकडो सामाजिक संघटना एकत्रित येऊन स्वराज्य भूमी आंदोलन करणार. आणि महाडमध्ये रायगडचे भावी पालकमंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड यांचे झळकले बॅनर. राजकीय चर्चांना उधाण. पाहूया सविस्तर वृत्त. दापोलीमधील पाळले गावातून एक महत्त्वाची बातमी सध्या समोर येते. डोंगर माथ्यावरती चालू असलेलं प्रचंड उत्खनन आणि बेसुमार वृक्षतोडीमुळे सध्या दापोलीमधील पाळलेवासीय चिंतेत आहेत. आपल्याही गावाचं माळीण, इर्शालवाडी किंवा नुकत्याच घडलेल्या केरळ राज्यातील वायनाड येथील घटना आपल्याही बाबतीत घडू शकेल या भीतीनं ते सध्या त्रस्त झालेत. एकीकडे डोंगराखाली गाडले जाण्याची भीती, तर दुसरीकडे त्या कंपनीची दहशत, दडपशाही, यातून कधीतरी आणि कुठेतरी मरायचे आहे ही भावना बाळगून आता पाळले येथील गावातले लढायला तयार झालेत. त्यांच्या जीवन मरणाच्या लढाईत त्यांना साथ देण्याची गरज आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पाळले गावाचं माळीण होण्याची भीती आता स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. वायनाडच्या भूस्खलनाने खरं तर हिरवं कवच नष्ट करणाऱ्या विकास प्रकल्पाबाबत गंभीर विचार करण्यास भाग पडले. या प्रकल्पांना परवानगी देताना पर्यावरणाच्या हानीचा विचार केला जात नाही. यामुळे ओढवल्या जाणाऱ्या मानवनिर्मित आपत्तींचा कोकणच्या डोंगर माथ्यांवरती मोठ्या प्रमाणात सुरू असलेलं सपाटीकरण देखील अशाच माळीण, वायनाडसारख्या आपत्तींना निमंत्रण ठरण्याचा धोका सध्या वाढलेला आहे. दापोलीमधल्या पाळले गावाच्या डोंगरावरती होणारा 700 बंगल्यांचा प्रकल्प हे याचंच उदाहरण आहे. आपण इकडे मागे बघू शकता. हा जो डोंगर आहे, या डोंगराच्या माथ्यावरची जी जमीन आहे ती सगळी शार्पस्किल इन्फ्रा या कंपनीने खरेदी केलेली आहे. ती या आपल्या लोकल एजंटकडून घेतलेली आहे, खरेदी केलेली आहे. जवळपास 700 बंगल्यांचा हा इकडे प्रोजेक्ट आहे. आणि आमच्या जे गावकऱ्यांनी जमिनी जे विकलेल्या आहेत त्या लोकल एजंटला विकलेल्या होत्या. त्यामुळे ज्यावेळेस त्या विकल्या गेल्या त्यावेळेस आमच्या गावकऱ्यांना त्याची काही जाणीव नव्हती. पण आता हे जे जमिनीचं खोदकाम चालू आहे, किंवा तुम्ही बघू शकता की अक्षरशः डोंगर तिकडे पोखरून ठेवला आहे. त्याच्याबरोबरच आता ह्या डोंगराच्या खाली आमच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत. तर ती विहीर जर तिला काही धोका झाला तर उद्या आम्हाला पिण्यासाठी पाणीच उपलब्ध राहणार नाही. त्याचबरोबर इकडे वरच्या बाजूला जी ग्रामपंचायती जमीन होती ती बंदिस्त करून ठेवलेली आहे. आमच्या वहिवाटीचा रस्ता बंद केला आहे आणि आता एक खाजगी सिक्युरिटी गार्डकडून आमची अडवणूक होते. यासाठी आता ठोस पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. हा प्लॉट जो कंपनीने काबीज केलेला आहे, गट नंबर 316 आणि 19, हा आमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. तर त्यांनी इथे अतिक्रमण केलेलं आहे. आम्हाला इथे यायला परमिशनसुद्धा नाही आहे. तर आम्हाला फक्त आमची ही जागा ओपन करून द्यावी एवढीच विनंती आहे. हा प्लॉट आमच्या ग्रामपंचायतीच्या मालकीत येतो. आमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याकारणाने हा प्लॉट आम्हाला ओपन करून द्यावा. त्यांनी अशा प्रकारे इथे कुलूप लावलेलं आहे, तर ते कुलूप लावण्यात न यावं, ते काढावं. आमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ही जागा आमच्या ताब्यात द्यावी एवढीच विनंती. लोह खनिज आणि दगडांच्या खाणींनंतर कोकणातले हिरवे डोंगर आता बिल्डर कंपन्यांच्या दाढेखाली आलेले आहेत. या बिल्डर कंपन्यांनी कोकणातल्या समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या डोंगर माथ्याचे सपाटीकरण करून त्यावरती श्रीमंतांसाठी बंगलो प्रोजेक्ट्स बांधायला सुरुवात केली. दापोलीमधल्या पाळले समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या डोंगराचे मोठ्या प्रमाणात सपाटीकरण करण्यात आलं असून तिथे शार्प स्केल इन्फ्रा या कंपनीकडून तब्बल 700 बंगल्यांचा प्रकल्प साकारला जातोय. त्यासाठी या डोंगर माथ्यावरती प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केली गेली असल्यामुळे डोंगर पायथ्याशी असणाऱ्या पाळले कोण गावातल्या घरांनजदीक दरडी कोसळून पाणी भरण्याच्या घटना सध्या सुरू आहेत. अचानक डोंगराचा भाग खाली येऊन आम्ही गाडले जाऊ शकतो अशी भीती देखील इथले नागरिक व ग्रामस्थ व्यक्त करतायत. हे सरपंचाच्या शेजारीच आहे आणि शेजारी म्हणण्यापेक्षा ते सगळ्या गावांसाठी करतातच. पण आमच्या घरात काही
कुठला प्रकार घडला तर पहिले ते असतात, अगदी गावात पण आणि सगळीकडे. तर आमच्या अगोदर ते पोचतात सगळं, म्हणजे आम्ही काही करतच नाही. कुठल्या प्रसंगाला काय डॉक्टरकडे वगैरे ते सगळं ते बघतात कुठले. त्याच्यामुळे आम्हाला खूप गावाला तर खूपच नुकसान झालं गावाचं. त्याच्यामुळे त्यांना लवकर येणं गरजेचं आहे. खूप खोट्या गुन्ह्यात त्यांना अडकवलं आहे. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सगळी आमची माणसं होती त्यांच्याबरोबर आणि आम्ही लहानपणापासून आम्ही त्यांच्याबरोबर आहे. कधी कुठलं कोणाच्या ह्याच्यात नाही, मारामारी हा त्यांचा विषयच नाही. त्यांची हेच वृत्तीच नाही अगदी. त्याच्यामुळे खूप वाईट वाटलं आहे सगळ्यांना. सगळं गाव म्हणजे सुनं सुनं आहेच. गणपती येत आहेत, सगळी घरात रडत आहेत की हे नाही म्हणून. तर आम्हाला नाही बोलता येत नाही मला पडून. वाटते म्हणजे काय, उद्या काही करू शकतात ते. माझ्या मिस्टरांना एवढी अडकवायचा प्रयत्न केला, उद्या आम्हाला पण करतील ना. आम्ही कोणाकडे बघायचं. कंपनीचा भरपूरच त्रास आहे. म्हणजे किती आहे म्हणजे काय पण आहे. त्याला पाणीचं कुठं काय सामान आणायचं असेल, काय आणायचं असेल, काहीही असला तरी पण मला अडचण भरपूर येतात. व किती कुठे काय. किती कोण मदत करणार मला. आज ना उद्या करणार, उद्या परवापासून कोण करणार मला मदत. रत्नागिरी जिल्ह्यातील पाळले या गावच्या डोंगर माथ्यावरती बेसुमार जंगलतोड करून 700 बंगलोचा प्रोजेक्ट सुरू असल्याने स्थानिक गावकरी मात्र सध्या भीतीच्या छायेखाली आहेत. साळाव खाडीपूल ते रोहा या रस्त्याची दुरावस्था झालेली असून अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास आणि वाहनास धोका निर्माण झालेला आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याबाबत जिल्हाधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाला भाजपचे दिलीप भोईर यांनी निवेदन सादर केलेले आहे. जिल्हाधिकारी महोदयांच्या वतीनं उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके यांनी हे निवेदन स्वीकारलेलं आहे. पुढील 2 दिवसात या समस्येचं निराकरण न केल्यास स्वखर्चाने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याबाबत प्रशासनाला सूचित देखील करण्यात आलेलं आहे. यावेळी दिलीप भोईर, संदेश पालकर, गणेश भोईर, वैभव कांबळी, सरपंच साळाव रोहन नाईक, सदस्य नागाव स्वप्नील चव्हाण, जयवंत चवरकर व आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते. आज मुंबई गोवा हायवेवरती वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. कंपनीचा जॉब रेल्वे ब्रिज खाली अडकल्याने वाहतूक कोंडी झालेली होती. नागोठणा ते वाकण दरम्यान 2 किलोमीटरपर्यंतच्या वाहनांच्या रांगास पाहायला मिळाल्या. नागोठणे रेल्वे ब्रिज खाली मुंबई गोवा हायवेवरती ही घटना घडलेली आहे. एका कंपनीचा मोठा जॉब कंटेनरमधून घेऊन जात असताना हा प्रकार घडलेला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरती वाहतूक कोंडीमुळे 1 तासाहून अधिक वेळ महामार्गावरती वाहतुकीचा खोळंबा झाला होता. जॉब खाली उतरवून पलीकडे आणण्याचा प्रयत्न नागोठणे वाहतूक पोलीस करताना पाहायला मिळाले. कर्जत तालुक्यातील महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे टाकवे येथील शेतकरी बाळाराम भिकाजी काळोखे यांच्या म्हशींना शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल घडली. कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील माळरानावरती या म्हशी चरण्यासाठी गेल्या असता त्यांच्या अंगावरती विद्युत तार तुटून पडली आणि यामध्ये 2 म्हशींचा जागीच मृत्यू झालाय. तब्बल 1.5 लाखाहून अधिक रुपयांचं नुकसान बाळाराम काळोखे या शेतकऱ्याचं झाल्याचं समजतंय. जशी महाराष्ट्रातील इतर भागातील शेतकऱ्यांची काळजी घेतली जाते तशी काळजी भविष्यात कोकणातल्या शेतकऱ्यांची घेतली गेली पाहिजे. कोकणातील हापूस आंबा, काजू, शेती, चिकू, नारळ, मासे, पर्यटन या सर्व अर्थव्यवस्था सध्या अडचणीत आहेत. शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. शेतकरी राजा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गावात राहून आपली शेती सांभाळत आहे. मात्र यावरती कोणताही लोकप्रतिनिधी आवाज उठवताना दिसत नाही. त्यामुळे समृद्ध कोकण संघटनेच्या माध्यमातून शेकडो सामाजिक संघटना एकत्रित येऊन एक मोठे स्वराज्य भूमी आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती समृद्ध कोकण लोक चळवळीचे संस्थापक संजय यादवराव यांनी दिलेली आहे. कोकण ही देवभूमी आहे. मला वाटतं जगात कोकणा इतकं सुंदर काहीच नाही. पण गेली 75 वर्ष कोकणचे जे मुख्य विषय आहेत, कोकणाला जो रोजगार मिळतो तो पर्यटनातून मिळतो. शेती, बागायती, हापूस आंबा, काजू, नारळ, सुपारी आणि मच्छीमारी. कोकणामध्ये 4 लाख टन मासे मिळतात. कोकणात हापूस आंब्याची 5,000 कोटीची इकॉनॉमी आहे आणि पर्यटनाची इकॉनॉमी जी खूप मोठी होईल आणि कोकणातल्या एकाही तरुणाला मुंबईत नोकरीसाठी जावं लागणार नाही.
आजही कोकणामध्ये 70% लोकांना रोजगार. 15 वर्ष हायवे बनतोय. हायवे बनल्यावर खूप आनंद झाला होता आम्हाला, पण साधा आमच्या प्रदेशात यायला हायवे नाही. कोकण 15 वर्ष मागे गेलं आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक लोक चळवळ उभी करायची आणि विधानसभेची निवडणूक ही मूळ मुद्द्यांवर झाली पाहिजे की याकरता पर्यटन, शेती, बागायती किंवा मच्छीमारी याकरता सरकार बजेट देणार का, याकरता पायाभूत सुविधा देणार का, याकरता कोकण विकास प्राधिकरण बनवलं जाणार का, अशा स्वरूपाच्या मूळ मुद्द्यांवरती ही इलेक्शन लढवली गेली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. आणि म्हणून डहाणूपासून वेंगुर्ल्यापर्यंत इतकं आमचं सुंदर कोकण, हे कोकण जर समृद्ध करायचं असेल तर शासनाने सुद्धा यापुढे दुर्लक्ष करण्याचं धोरण बदललं पाहिजे. आणि याकरता स्वराज्यभूमी वाचवण्यासाठी स्वराज्यभूमी आंदोलन, जी भूमी लोकमान्य टिळक, सावरकर, गोखले, आगरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वातंत्र्य देशाला मिळवून दिलं, ही भूमी पुन्हा समृद्ध झाली पाहिजे. आज माकडांमुळे शेती उद्ध्वस्त झाले, ती गावं उद्ध्वस्त झालीत, गावं रिकामी होतात, ती पुन्हा भरली पाहिजेत, गावातल्या शाळा भरल्या पाहिजेत. याकरता एक मोठं आंदोलन आपण सुरू करतोय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत 20 मार्च रोजी झालेल्या बैठकीमध्ये ज्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी, हा या आंदोलनाचा प्रमुख मुद्दा आहे. या मागण्यांमध्ये जवळपास 30 मागण्यांचा समावेश असून आपल्या विविध प्रलंबित व प्रस्तावित मागण्यांसाठी राज्यभरातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, संवर्ग संघर्ष समितीच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी 6 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलं असून या पार्श्वभूमीवरती महानगर परिषदेतील राष्ट्रीय मूळ निवासी बहुजन कर्मचारी संघ या कामगार संघटनेच्या सर्व कामगार व कर्मचाऱ्यांनी देखील काळ्या फिती लावून या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला असून बहुसंख्येने महानगरपालिकेचे कामगार व कर्मचारी सहभागी झालेले आहेत. शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने दिल्ली येथून 12 लाखांचा दंड केलाय. शिंदे फडणवीस सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या नाकर्तेपणामुळे हा दंड करण्यात आलेला आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकार, अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आज सकाळी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरस येथे ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गचे अधिष्ठाता मनोज जोशी यांनी स्पष्ट केले की याबाबत प्रशासन स्तरावरती माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा सुरू आहे. तसेच पुरेशी टेक्निकल टीम भरण्याबाबत प्रशासनाकडे मागणी देखील करण्यात आलेली आहे. खरं तर या आंदोलनामध्ये लोकांची 3 वर्षापूर्वी शासकीय मेडिकल कॉलेज उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार विनायक राऊत यांच्यापर्यंत या ठिकाणी मंजूर झालं होतं आणि तेव्हापासून खरं तर हे 20 एकर जागा आम्ही त्यांना हस्तांतरित केली. त्यासाठी निविदा बांधकामासाठी त्याचं एस्टिमेट केलं, हे सगळं झालं. परंतु आजही ह्याची वर्क ऑर्डर काही कारणामुळे, आर्थिक कारणामुळे वर्क ऑर्डर दिली नाही ही वस्तुस्थिती या ठिकाणी झाली. त्याचबरोबर बायोमेट्रिक पद्धतीने डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध नसतात म्हणून दिल्लीच्या संस्थेने त्यांना 12 लाखाचा दंड या ठिकाणी आयुर्वेद संस्थेने हे केलेला आहे आणि तो आज त्यांनी मान्य केला. येणाऱ्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही या दोघांची बैठक लावणार आहोत आणि या ठिकाणी जर ही सुधारणा नाही झाली तर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करणार आहोत. महाविद्यालयासमोर आमदार श्री वैभवजी नाईक यांच्या मार्फत व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या मार्फत आंदोलन करण्यात आलेलं आहे. त्यांचे मुख्य आक्षेप होते की या महाविद्यालयास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगामार्फत 12 लाखाचा दंड लावण्यात आलेला आहे. तो दंड कशाकरता लावण्यात आलेला आहे याबद्दल त्यांनी विचारणा केली. तसेच या महाविद्यालयामार्फत पुरवल्या जाणाऱ्या विविध रुग्णसेवा याची सक्षमता नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. कर्मचारी संख्या इथे कमी आहे ही बाब खरी आहे आणि टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल स्टाफ भरण्याबाबत शासन स्तरावरनं प्रक्रिया वारंवार चालू आहे. या महाविद्यालयामार्फत तसेच आमच्या आयुक्त व संचालक स्तरावरनं देखील MPSCकडे याबाबत सतत पाठपुरावा केला जातो की तांत्रिक मनुष्यबळ तातडीने त्यांनी उपलब्ध करून द्यावं आणि महाविद्यालयाच्या बांधकामाबाबतचे जे काही त्यांचे आक्षेप आहेत तर ते PWD स्तरावरचा विषय असल्यामुळे त्याबाबतची अधिकची माहिती PWD विभागाकडून घेतल्यास सोयीची होईल. दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत.
नवी मुंबईतील विवाहितेवरती शीळ डायघर येथे 3 नराधमांनी केलेला बलात्कार व त्यानंतर तिच्या खून प्रकरणानंतर उरण परिसरात घडलेले यशस्वी शिंदे खून प्रकरण या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, त्यांच्यावरती फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा अशी मागणी मनसेच्या माध्यमातून करण्यात आली. त्याचबरोबर या खून खटल्यातील नराधमांना फाशी करा अशी देखील मागणी सध्या करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात शरिया कायदा आणा, त्याचबरोबर बांगलादेशमधून जे शरणार्थी आलेले आहेत त्यांच्यामुळे आपल्या देशाचं नुकसान होत आहे, त्यांना दुकाने देऊ नका, जागा देऊ नका अशी देखील मागणी यावेळी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे. की सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी आपण बघितलं असेल त्या दिवशीच बोलले होते की महिलांसाठी शरियासारखा कायदा हा लागू करायला पाहिजे. तर मग आता आपल्या इकडं एवढ्या महिलांवर अत्याचार होत असताना आता आपण बघितलं उरणमधली यशस्वी शिंदे आणि अक्षता म्हात्रेला फास्ट ट्रॅक लागू केलं, पण यशश्रीला आतापर्यंत फास्ट ट्रॅक लागू नाही केलं. तर आमची मागणी राहील की तिला अशा ह्या महिलांना तर अगोदर फास्ट ट्रॅक लागू करायला पाहिजे असे केसेसना. तर आमची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की कायदा भक्कम झाला पाहिजे महिलांसाठी. आतापर्यंत असं काही सरकारचं आम्हाला दिसून नाहीत की कायद्यामध्ये बदल. याच्या अगोदर शक्ती कायद्याचं तरतूद चालू होती, तो पण अडकून राहिला आहे. तरी हा कायदा भक्कम झालाच पाहिजे आणि शक्ती कायद्याला मला वाटतं गती दिली पाहिजे. आता हल्ली आपण जे प्रकरणं बघतोय की अत्याचार म्हणजे आता हे 2च नाही आहेत, भरपूर आहेत. जसं शिवडीला 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, लखनौवरून मुंबईला येणाऱ्या ट्रेनमध्ये 8 ते 10 जणांनी मिळून एका नवविवाहितेवर बलात्कार केलेला आहे चालत्या ट्रेनमध्ये. म्हणजे कायद्याची कुठेच भीती राहिलेली नाही. आज बांगलादेशमधून जवळजवळ 65% परप्रांतीय आपल्या देशामध्ये शरणार्थीमधून आले रोहिंगे जे आहेत ह्यांना आपण म्हणतात ना एक कॅम्पमध्ये थारा दिला, तिथे एका वर्षात 60,000 मुलं जन्माला आली. म्हणजे तुम्ही इथे आमचा देश बर्बाद करायला येत आहे का शरणार्थी म्हणून येत आहे? आणि ह्याचा परिणाम सर्वतोपरी सगळ्या जनतेवर होतोय, सर्वसामान्य जनतेवर होतोय. आणि जेवढा आपण सक्षम राहू, महिलांना तुम्ही बाकीचे काही शिकवण्यापेक्षा कराटेला घाला, त्यांना स्वर संरक्षण कसं करायचं ह्याच्यासाठी तुम्ही घरच्या लोकांनी याच्यासाठी बघितलं पाहिजे की त्यांना जास्त आपण मजबूत कसं करू शकू. मुलींना बाहेर जाताना तुम्ही काय शिकवाल, तुमच्या घरचे संस्कार काय देत आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे आज जो शक्ती कायदा रखडलेला निर्भया हत्याकांड नंतर सुद्धा त्या शक्ती कायद्याला अंमलात आणणं खूप गरजेचं आहे. आरोपीला फाशी झालीच पाहिजे. आंबोली गेळे कबुलातदार गावकर जमीन वाटपात खासगी वन व अन्य जमीन एकत्रित वाटासंदर्भात अडचणी आहेत. या संदर्भात प्रांत अधिकाऱ्यांमार्फत सर्वे करून तसा अहवाल घेतल्यावरती निर्णय घेतला जाईल. मात्र चौकुळ गावचा जमीन प्रश्न वेगळा आहे. या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत ग्रामस्थांची बैठक आयोजित करून हा प्रश्न निकाली काढला जाईल असं आश्वासन राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे. आंबोली आणि गेळेचा प्रश्न ऑलरेडी मार्गी लागलेला आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी जमीन निव्वळ कबुलातदार गावकर म्हणून आहे त्याचं वाटप हे 1 वर्षापूर्वीच होऊन गेलं असतं, परंतु दोन्ही ग्रामस्थांची मागणी अशी आहे की आमच्या जमिनीला जे वन क्षेत्र लागलेलं आहे म्हणजे 35 सेक्शन जो लागलेला आहे तो दूर करून एकाच वेळेला वन जमीन आणि कबुलातदार गावकर जमिनीचं वाटप व्हावं. आंबोली गेळे आणि चौकुळच्या प्रश्नामध्ये फरक आहे. शेवटी कबुलातदार गावकर हे लोकांकडून टॅक्स गोळा करून तो त्यावेळी त्या तत्कालीन सरकारला म्हणजे स्टेटला भरवण्यासाठी एक यंत्रणा होती आणि चौकुळने अव्याहतपणे हा टॅक्स भरत राहिले. त्याच्यामुळे त्यांची जमीन क्लास 1चीच राहिली आणि आंबोलीच्या संदर्भात टॅक्स भरायचं राहून गेलं म्हणून त्याची नवीन कबलायत ही संस्थान विलिनीकरणापूर्वी झाली आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये नावं आहेत, परंतु हे गाव वंशपरंपरेने चालतं. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या गावातल्या लोकांची यादी तयार केलेली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन आणि ही मीटिंग मुंबईला ठेवेन आणि त्याच्यामधून चौकुळवासियांना न्याय मिळेल याची मला खात्री आहे. गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून भाजप एक्सप्रेस दादर ते कुडाळ या दरम्यान सोडण्यात येणार आहे. 5 सप्टेंबरला ही भाजप एक्सप्रेस दादरवरून सकाळी 10 वाजता कुडाळला येण्यासाठी सुटणार आहे. या गाडीचं बुकिंग करण्यासाठी निलेश राणेंनी आपल्या सोशल मीडियावरती संपर्क नंबर दिलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोकणातील चाकरमान्यांना रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सव हा आपल्यासाठी फार मोठा सण आहे कोकणवासियांसाठी.
सर्वात मोठा सण आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजप एक्सप्रेस या नावाने दादर ते कुडाळ अशी आम्ही ती ट्रेन सोडत आहोत. 5 तारखेला ही ट्रेन निघेल आणि दादरच्या स्टेशनवरून ते कुडाळपर्यंत असा तो प्रवास असेल. हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे जो दरवर्षी आम्ही गणेश भक्तांसाठी करतो. त्यांना कुठली गैरसोय होऊ नये याची एक छोटा प्रयत्न आमच्याकडून असतो. ज्यांना कोणाला ह्या ट्रेनमधून प्रवास करायचा आहे नक्की आपण संपर्क साधावा. आम्ही जास्तीत जास्त कोकणवासियांना त्याच्यामध्ये कशी सोय होईल याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही प्रयत्न करत राहू. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये शिंदे गटाची सत्ता असलेल्या शहरामध्ये शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे रायगडचे भावी पालकमंत्री म्हणून बॅनर झळकलेले आहेत. या बॅनरवरती खासदार शरदचंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रायगड जिल्हा अध्यक्ष आमिर खानजादा, महाड शहर अध्यक्ष पप्या वडके व इतर कार्यकर्ते यांचे फोटो आहेत. हे बॅनर शरद पवार गटाचे महाड तालुका अध्यक्ष मदतसरभाई पटेल यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून लावलेले आहेत. येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार असून महाड शहरामध्ये लावलेल्या बॅनरमुळे महाड तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आलंय. चिपळूण संगमेश्वरचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांना पुन्हा आमदारकी द्या अशी मागणी करण्यासाठी आज चिपळूणच्या बहादूर शेख नाका येथे स्वामी हॉलमध्ये निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेना शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मला मताधिक्य देऊन निवडून द्या असं आव्हान यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी उपस्थितांना केलं. माझी लाडकी बहीण या योजनेच्या यशस्वीतेमुळे महिलांचा मोठा विश्वास आमच्यावरती आहे आणि त्या महिला आमच्या पाठीशी नक्की उभ्या राहतील असा आत्मविश्वास माजी आमदार चव्हाण यांनी बोलून दाखवलाय. अभ्यासासाठी कधी चुकीचं काही केलं नाही. मी आता हा मेळावा पुन्हा टीका करण्यासाठी त्याची आवश्यकता नाही. मला मंत्री शिवून दिलं होतं की साहेब असं 5 वर्षात आमचा प्राधान्य 4 वर्षात झाले नाही त्यासाठी समाधान. ती प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्याबद्दल प्रत्येकाचं काम चालू आहे. मी निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर म्हटलं ज्यांना कोणाला आपण आपल्या विरोधात निवडून आलेला आहे, ज्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वासाचा पात्र होण्यासाठी पात्र दिलीच पाहिजे ह्या मतात नाही. आणि पुन्हा एकदा ह्या निवडणुकीमध्ये ठाम विश्वास आहे तुमच्या मनातला आमदार ह्या निवडणुकीमध्ये निवडून येणार एक खात्री मी या ठिकाणी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळीच्या खोऱ्यातील रसाळगड किल्ल्यावरती सूचना फलक व सोलर लाईट दुर्गसेवक प्रणव महापूसकर यांच्याकडून लावण्यात आले. वैभव सागवेकर यांच्या प्रयत्नाने सूचना फलक, सोलार लाईट अनावरण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी या सूचना फलकात शिवभक्तांनी व पर्यटकांनी आपले वर्तन व वागणूक योग्यच ठेवली पाहिजे. तसेच गडावरती अश्लील कृत्य व आपल्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. गडावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये. गडकिल्ल्यांवरती स्वच्छता ठेवणे अशा प्रकारच्या सूचना फलक लावण्यात आलेले आहेत. किल्ल्यावरील श्री झुलाई वाघजाई देवी रसाळगड मंदिराच्या आवारात शेजारी पाण्याची टाकी येथे सोलर लाईट महापूसकर यांच्याकडून बसवण्यात आले. यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे, सरपंच शरद गायकर, संभाजी सणस, अक्षय गायकर, पुजारी शिवाजी सकपाळ आदी यावेळेला उपस्थित होते. किल्ले रसाळगड हे खेड तालुक्यातील ऐतिहासिक पर्यटन व धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी नेहमीच शिवप्रेमी नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. किल्ल्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी शासनाच्या पुरातत्व विभागाकडे आहे. परंतु किल्ल्याच्या साफसफाईसाठी आजपर्यंत कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था शासनाच्या पुरातत्व विभागानं केलेली नाही. महाराष्ट्रातून विविध भागातून शिवभक्त येऊन स्वयंस्फूर्तीने रसाळगड किल्ल्याची साफसफाई करत आहेत. रसाळगड किल्ल्याच्या विकासासाठी काम करणारी स्थानिक किल्ले रसाळगड सेवा समितीतर्फे किल्ले रसाळगडावरती स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सदर मोहीम किल्ले रसाळगड सेवा समितीचे अध्यक्ष शिवभक्त संभाजी सणस यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत वादळ वाऱ्याने झुलाई वाघजाई मंदिराची काही कौले व कोणे उडून गेले होते, ते बसवण्यात आले. मंदिराच्या परिसरातील गवत काढून साफसफाई करण्यात आली. तसेच मागील अनेक पिढ्या बायांचा तलाव या तलावासाठी साफसफाई झाली नव्हती. ते अवघड काम करण्याचं धाडस यावेळेला मावळ्यांनी केलेलं आहे. पेण विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीतर्फे भजनामृत भजन स्पर्धा 2024 वारकरी भजन आणि संगीत भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भजनामृत भजन स्पर्धा आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील,
रायगड भाजप लोकसभा प्रमुख सतीश धारप यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली आहे। ही भजन स्पर्धा मोफत असून श्रोत्यांना पवित्र श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासून 3 दिवस वारकरी भजन, संगीत भजनाची जणू पर्वणीच मिळणार आहे। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, सरचिटणीस मिलिंद पाटील, पेण तालुका सरचिटणीस संजय डंगर आदी भाजप पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते। ज्ञानेश्वरी जरी 12व्या शतकाच्या दरम्यान जरी लिहिली गेली असली तरी वारकरी संप्रदायाची साधारणतः मुळं शोधायला गेलो तर अजून काही वर्ष त्या ठिकाणी पाठी जावं लागतं आणि वारकरी संप्रदायाचं भरणपोषण किंवा वारकरी संप्रदायाची असलेली ही भूमिका व्यवस्थितरित्या वठवली कुठल्या प्रकारानं असेल तर ती मात्र भजन आणि कीर्तन या प्रकाराने या ठिकाणी वठवली आणि त्याच्यामुळे केवळ करमणूक म्हणून नव्हे, केवळ सुखदुःखाचा भाग म्हणून नव्हे, तर ज्यानं समाज पुढे नेला अशा कीर्तनाच्या परंपरेचं आज तुम्ही सर्व मंडळी, आम्ही सर्व मंडळी, आपण सर्व मंडळी हे आज आपण श्रवण करणार आहोत। आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची। मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।